नमस्कार, मी रूपा कुक विथ रूपा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग रेसिपीची तयारी करून घेऊ। आजची रेसिपी आहे लोबियाची पातळ भाजी। लोबिया रात्रभर भिजत ठेवली होती। तुम्ही पाहू शकता किती छान भिजलेली आहे। 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। धुवून घेतलेली लोबिया कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये पाणी, मीठ, हळद, तेल टाकून घेऊ। कुकरचं झाकण बंद करून गॅसवरती ठेवून 2 शिट्टी मारून घेऊ। इथं मी ओल्या खोबऱ्याचा वापर करत आहे। इथं अर्धा नारळ किसून घेतला आहे। इथं पाहू शकता तुम्ही लोबिया मऊसूत शिजून आलेली आहे। कढईत 2 चमच तेल टाकून घेऊ। गरम तेलामध्ये कांदा, लसूण, आलं, किसून घेतलेलं खोबरं, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून छान असं परतून भाजून घेऊ। मसाला भाजून घेतल्याने भाजी चवदार होते। भाजलेलं खोबरं थंड करून मिक्सरच्या भांड्यात पाणी, हळद टाकून मिक्सरला वाटून घेऊ। हा पाहू शकता तुम्ही वाटलेला मसाला तयार झालेला आहे। मग आता फोडणीची तयारी करून घेऊ। इथे मी मोहरीचं तेल वापरत आहे। तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता। इथं छान असं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 चुटकी हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो टाकून छान असं परतून घेत आहे। मीठ चवीनुसार टाकून परतून घेत आहे। छान असं परतून घेऊयात। भाजून झालेल्या फोडणीमध्ये गरम मसाला, मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, धनिया पावडर टाकून परतून घेऊ। त्याच्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकून परतून घेऊ। परतून झाल्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घेऊ। झाकण उघडून पुन्हा एकदा परतून घेऊ। परतून झाल्यानंतर शिजवून घेतलेली लोबिया त्याच्यामध्ये ओतून घेऊ। छान असं ढवळून घेते। त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून घेते। पुन्हा एकदा झाकण ठेवून आमटीला उकळी काढून घेते। उकळी काढून झाल्यानंतर कोथिंबीर टाकून घेते। अशा प्रकारे झणझणीत भाजी तयार झालेली आहे। लोबियाची रसेदार भाजी भात, भाकरी, चपाती, पाव बरोबर खाऊ शकतो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।